नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आवरे भोलेनाथ शिवमंदिरात भक्तीचा गजर। श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि शिवभक्तीने भरलेला एक पवित्र काळ। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। याला श्रावणी सोमवार असे म्हणतात। या दिवशी शिवमंदिरांमध्ये रांगा लागतात। भक्तगण जलाभिषेक, दुग्धाभिषेक करतात, उपवास करतात आणि ओम नमः शिवायचा जप करत आपल्या श्रद्धेची ओळख देतात। संहार आणि सृष्टी दोन्हीचा समतोल राखणारे ते तसे त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण, विष पिऊनही संपूर्ण सृष्टीचे रक्षण करणारे शिवशंकर। तसेच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आवरे गावात प्रसिद्ध शिवशंकराचे ऐतिहासिक परंपरा वारसा लाभलेले हे मंदिर आहे। या गावात महाशिवरात्र तर मोठ्या उत्साहाने साजरी होतेच, त्याचबरोबर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ही शंकराची पूजा इथे मोठ्या उत्साहाने केली जाते। श्रावणातील दुसरा सोमवार हा आवरे गावातील श्री ठाणकेश्वर गणेश मित्र मंडळ आवरे या मंडळास आरतीचा मान मिळाला। सकाळची प्रातःकाळची काकड आरती ही आपल्या श्रुश्राव्य आवाजात नरेश गावण, साक्षी गावण, महेश गावण, नारायण गावण व सात संगत पाकवाज वादक व सोहम म्हात्रे व मृणाल म्हात्रे यांच्या साथीने अभंग, नामस्मरण, शिवस्तुती आणि मंदिराची श्री आरती होत असते। पंचक्रोशीतील शिवभक्त या मोठ्या श्रद्धेने आणि मोठ्या उत्साहाने या शिवमंदिरात येत असतात। श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर, पत्रकार जीवन केणी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार रणिता ठाकूर, सुनील वर्तक तसेच पंचक्रोशीतील आदी मान्यवरही उपस्थित होते। आलेल्या मान्यवरांचे श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी आलेल्या भक्तगणांसाठी अन्नदान आवरेगावचे शिवभक्त कौशुक ठाकूर सर यांनी दिले। अशा प्रकारे दुसऱ्या श्रावणी सोमवारी आवरे भोलेनाथ मंदिर शिवनामाच्या गजराने दुमदुमला। आवाज महामुंबई चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, आवरे, उरण। आपल्यासोबत आहेत महेश गावण सर। तर आपल्या या मंदिराबद्दल अजून काय सांगू शकता तुम्ही? श्रावणी सोमवारचं महत्त्व असेल किंवा अजून काही विशेष? ओम नमः शिवाय। नक्कीच ह्या आवरे गावचं श्रद्धास्थान आहे। प्रत्येक गावातील माणूस या ठिकाणी नतमस्तक होत असतं। महाशिवरात्रीचा जो सोहळा आहे तो अतिशय मोठा, म्हणजे या परिसरामध्ये सगळ्यात मोठा हा सोहळा होत असतो। त्याचबरोबर सन 2000 पासून आम्ही 5-6 मित्रांनी या ठिकाणी ही आरती सुरू केली, कारण आपण मंदिरं बांधतो, लाखो रुपयांची मंदिरं बांधतो, त्या ठिकाणी एकच सोहळा होत असतो। परंतु त्या मंदिरामध्ये ही जी काय आरती आहे ही दर सोमवारी व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही जी परंपरा चालू केली। त्याच्यानंतर एक असे ग्रामस्थ शिवभक्त येऊन हा आरतीचा महासोहळा या ठिकाणी संपन्न होत असते। पूर्णपणे आमचं वर्षभराचं नियोजन असतं। जे आमचे सभासद आहेत म्हणजे ह्या ठिकाणी येतात त्या प्रत्येकाला हा आरतीचा मान असतो आणि वर्षातून एकदा आम्ही जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आम्ही या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करतो आणि संपूर्ण गाव नव्हे तर संपूर्ण परिसर या ठिकाणी या शिवभक्ती मंदिरामध्ये येत असतो। आणि या सोमवारी तर प्रचंड अशी गर्दी असते। अगदी या संपूर्ण परिसरातील भक्तगण, भाविक, शिवभक्त या ठिकाणी येऊन या भोलेनाथाच्या स्वयंभू अशा मूर्तीच्या ठिकाणी, या पिंडी ठिकाणी नतमस्तक होत असतात आणि या भोलेनाथाचा आशीर्वाद, कृपादृष्टी सदैव आमच्यावर आहे, ही आमची श्रद्धा आणि भावना आहे। आज आपण इथे आवरे येथे भोलेनाथ शंकराच्या मंदिरात आलेलो आहोत। तर या मंदिराबद्दल काही माहिती जाणून घ्यायची। तर आपल्या या भोलेनाथ शंकराच्या मंदिराचं म्हणजे परंपरा कशी आहे की कधीपासून चालू आहे? आवरे गावचा जर प्राचीन इतिहास पाहिला तर खूप जुना आहे। अगदी प्राचीन कालामध्ये जावं लागेल। इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये म्हणजे 20 ऑक्टोबर 1124 ह्या रोजी जो ताम्रपट म्हणजे हा आवरे गाव जो आहे तो दान केलेला आहे। दुसरा केशीदेव, शिलाहारकालीन राजा दुसरा केशीदेव यांनी हा गाव दान केलेला आहे आणि त्याने लिहिलेला ताम्रपट, ह्या ताम्रपटामध्ये ह्या भोलेनाथाच्या मंदिराचा उल्लेख आहे। म्हणजे तिथपर्यंत अगोदर जर पाहिलं आपण तर अनेक प्रकारच्या गदेगल म्हणा, वीरगल म्हणा ह्या गावामध्ये आहेत आणि प्रत्येक वीरगलीवर, प्रत्येक गदेगलीवर शिवलिंगाचे चित्र आहे। म्हणजे विशेषतः म्हणजे गदेगलीवर शिवलिंगाचे चित्र नसते, परंतु आवरे गावाच्या जे गदेगल आहेत त्याच्यावर किंवा वीरगल त्याच्यावर शिवलिंगाचं चित्र आहे। अशा प्रकारे प्राचीन कालापासूनची ही परंपरा या गावाला एक लाभलेली आहे। आणि जर आपण मध्ययुगीन कालामध्ये गेलो तर मुघलांची जेव्हा आक्रमणं झाली तेव्हा ह्या गावामध्ये गोहत्या झाली। त्याच्यामुळं हे मंदिरातलं जे शिवलिंग आहे ते दुभंगलं गेलं आणि त्याच्याला वरचा भाग आहे तो गुलसुंदे इथे गेला आणि खालचा भाग इथं आहे। तेव्हापासून इथं हे मंदिराचे पवित्र राखलं जातं।